या व्याख्यानमालेत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आजच्या भागात आपण जनगणना म्हणजे नक्की काय, ती का घेण्यात येते आणि तिचा नेमका उद्देश काय आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जनगणना म्हणजे नक्की काय तर एखाद्या ठराविक प्रदेशातील किंवा राष्ट्रातील एका ठराविक कालावधीमध्ये तेथे असलेल्या नागरिकांची करण्यात येणारी मोजणी होय। आपल्या भारतामध्ये दर 10 वर्षांनी ही जनगणना घेतली जाते। सर्वसाधारणपणे ज्या वर्ष संख्येच्या एकक स्थानी 1 असतो अशा वर्षी ही जनगणना घेतली जाते। उदाहरणार्थ 2001, 2011 इत्यादी। आपल्या भारतामध्ये ही जनगणना 1872 मध्ये इंग्रजांनी सर्वप्रथम केली। त्यानंतर 1881 पासून दर 10 वर्षांनी आपल्या इथे ही जनगणना करण्याचा प्रघात पडला। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तब्बल 8 वेळा इंग्रजांच्या नेतृत्वाखाली आपल्या इथे जनगणना झाली। भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1948 मध्ये आपण जनगणना कायदा बनवला। याच कायद्यानुसार आपल्या भारतामध्ये दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते। ह्या जनगणनेदरम्यान एका विशिष्ट तारखेला देशातील विविध भागांमध्ये किती व्यक्ती ह्या कोणत्या परिस्थितीमध्ये राहतात याविषयीची माहिती गोळा केली जाते। आपल्या संविधानाने लोककल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे। अशा वेळी देशातील कोणत्या भागातील किती व्यक्ती ह्या नक्की कोणत्या परिस्थितीमध्ये राहतात याबद्दलची वस्तुस्थिती जाणून घेणे हा या जनगणनेचा मुख्य उद्देश आहे। या जनगणनेमधून उपलब्ध झालेल्या माहितीमुळे लोककल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी देशातील कोणत्या भागामध्ये नक्की कोणत्या योजनांची आखणी करणं गरजेचं आहे हे समजणं शक्य होतं। यासोबतच शासनाने या अगोदर आखलेल्या लोककल्याणकारी योजनांचं मूल्यमापन करणं देखील सोपं होतं। सोबतच यामध्ये जर का काही बदल करायचे असतील किंवा नवीन काही योजना आणायच्या असतील तर ही कामं देखील आखणे शासनासाठी सहज सुलभ होतं। दर 10 वर्षांनी ही जनगणना 2 टप्प्यामध्ये केली जाते। पहिला टप्पा हा त्या भागातील सध्या अस्तित्वात असलेल्या घरांच्या स्थान निश्चिती संदर्भात असतो। ह्या टप्प्यामध्ये घरांची स्थान निश्चिती करून त्या भागाचा एक नकाशा तयार करण्यात येतो। त्यानंतर जनगणनेचा दुसरा टप्पा म्हणजे स्थान निश्चिती केलेल्या ह्या घरांमध्ये प्रत्यक्ष राहणाऱ्या व्यक्तींची मोजणी होय। देशातील प्रत्येक घराघरामध्ये जनगणना प्रतिनिधी जाऊन त्या घरात प्रत्यक्ष राहणाऱ्या व्यक्तींची मोजणी करून ही प्रक्रिया पार पाडतो। ही जनगणना भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत केली जाते। भारताचा रजिस्ट्रार जनरल हाच जनगणना आयुक्त असतो। सेन्सियस कमिशनर ऑफ इंडिया म्हणजे जनगणना आयुक्तांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्षात ही कार्यवाही देशभरात केली जाते। जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा 1969 हा कायदा जनगणनेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे। कारण या कायद्याच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचा जन्म असो वा मृत्यू या दोन्ही घटनांची नोंद करणं अनिवार्य करण्यात आलेले आहे। आता हे सर्व केल्यामुळे जनगणनेच्या दृष्टिकोनातून नक्की फायदा काय होतो तर यामुळे जनगणना ही सातत्याने अपडेट होत राहते। आता ही जनगणना 1872 पासून आपल्या भारतामध्ये दर 10 वर्षांनी होत आलेली आहे। परंतु संपूर्ण देशामध्ये NPR आणि NRC करण्यासंदर्भामध्ये 2003 मध्ये सर्वप्रथम उल्लेख करण्यात आला। आता हे NPR किंवा NRC ह्या संकल्पना नक्की काय आहेत त्यांच्या संदर्भामध्ये एवढा गदारोळ का माजला होता या संदर्भातली सविस्तर माहिती आपण आपल्या व्याख्यानमालेच्या पुढील भागामध्ये बघणारच आहोत। तुर्तास एवढेच, धन्यवाद।